नमस्कार मंडळी. सर्वात आधी आपण 2 वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा ॲड करायचा आहे. बेडगी मिरचीचं लाल तिखट 4 चमचे वापरलेलं आहे. कस्तुरी मेथी, हिंग, त्यानंतर ओवा वापरायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जिरे घालायचे आहेत, हळद आणि तीळ वापरायचे आहेत. आता मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता आपण 3 चमचे या ठिकाणी कडकडीत तेलाचं मोहन त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता मिश्रण चांगलं पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने संपूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. कडकणी हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे. साधारणपणे नवरात्रीला हा पदार्थ बनवला जातो आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो. मूळ कडाकणी ही गोड असते, त्याचबरोबर तिखट कडाकणी देखील मोठ्या आवडीने खाल्ली जाते. तिखट कडाकणी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला आपण या ठिकाणी तेलाचे मोहन वापरलेले आहे. आता त्याची मळणी ही उत्तम प्रकारे झाली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही त्याला अशा पद्धतीने चेचून जरी घेतलं तरी होणारी कडाकणी ही अगदी खुसखुशीत होते. चला तर मग आता कडाकणी तयार करायला घेऊया. छोटासा गोळा घेऊन आपण पोळपाटावर थोडासा मैदा घालायचा आहे आणि पुरीपेक्षाही सुद्धा पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची आहे. तुम्ही जेवढी पातळ लाटाल तेवढी ती तळल्यानंतर कडक आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. पातळ लाटल्यामुळे ती तेलात फुगतही नाही आणि पुरी फुगू नये म्हणून बऱ्याच वेळेला त्याच्यावर काटे चमच्याच्या साहाय्याने टोचे देखील मारल्या जातात. आता कडाकणी मध्यम आचेवर आपल्याला चांगली सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं सतत परतवून आपल्याला दोन्ही बाजूने सारख्याच अशा पद्धतीने कडाकणी भाजून घ्यायची आहे. ही कडाकणी चवीला एकदम अप्रतिम लागते. याला तुम्ही मसाले पुरी देखील म्हणू शकता. ही तिखट कडाकणी प्रवासात शिदोरी म्हणून किंवा चहासोबत नाश्ता म्हणून देखील आरामात खाऊ शकता. आपण त्याची पातळ लाटणी केल्यामुळे अत्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली ही तिखट कडाकणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.